मंडळी नमस्कार. नमस्कार. खिलार शेतकऱ्यांची शान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का खिलार दुनियेमध्ये खिलार शेतकऱ्यांची शान यूट्यूब चॅनलमुळं ज्या घडामोडी घडतायत, ज्या गोष्टी घडतायत, तर त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत की ह्या चॅनलच्या अंतर्गत काम झाल्यानंतर ही गोष्ट अमुक अमक्याला कळते, त्याला कळते आणि त्यानंतर त्या गोष्टीचा उपभोग मला झाला, ह्या गोष्टीचा उपभोग मला झाला. तुमच्या चॅनलमुळं काम झाल्यानंतर ही गोष्ट आमच्या दारात आली आणि तुम्ही चॅनलची मुलाखत घेत असताना आम्हाला ती गोष्ट माहीत झाली म्हणून आमच्या पदरात आली. अशी जातीनं बोलून दाखवणारी माणसं दुर्मिळ आहेत, कमी आहेत, बोटावर मोजणे इतपत आहेत. त्याची जिवंत उदाहरण माझ्या नशिबाने मिळत आहेत. माझ्या नशिबानं, माझ्या कष्टातून किंवा जे सर्वेचा वेळ आहे त्या वेळातून, माझ्या केलेल्या कष्टातून ज्या काही गोष्टी घडलेल्या त्या गोष्टी आपोआप समोर येत आहेत. त्यातील एक हे जातीवंत उदाहरण आहे. आणि जातीवंत व्यक्तिमत्वाच्या घरातून आज बोल येत असतात, खऱ्या अर्थाचे बोल किंवा मान्य करायची दानत म्हणा. तशी खिलारवाडीसाठी, प्रचार प्रसारासाठी कोणाकडं काय आहे, कोणाकडं कुठून आणलंय, कितीला आणलंय, कोणाच्या गायचं आहे, कोणाच्या बैलाचं आहे, ते कोण आहेत, काय करत आहेत, किंवा खिलार संगोपन का करतायत, खिलार का वापरतायत, खिलार कधीपासून वापरतायत, त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचा आहे, तो प्रकारच का सांभाळा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी संगोपनकर्त्याकडून काढून घेतोय आणि त्यानंतर ती उत्तरे तुमच्यापर्यंत पोच करतोय. आणि त्यातून शहानिशा करून जे योग्य त्या योग्य गोष्टीवर वारंवार भर दिला जातो. हे खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलचं तथ्य आणि उद्देश आहे. हा प्रत्येकाला समजून येण्यासाठी प्रथम चॅनल सोबत कट्टर राहावं लागेल. आज ज्या खिलार पालकाजवळ आलोय आपण, तर त्या खिलार पालकाची ओळख कशी झाली, कधी झाली, काय केलं, आपण काय इथं आलोय, त्यांनी का आपल्याला वेळ दिला, सध्या काय करतात, 1-2 मिनिटात कव्हर करतोय. आपला परिचय पूर्ण. माझं नाव अमर यवतकर, टाकवे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. अमर यवतकर, टाकवे, गाव टाकवे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. तालुका शिराळा, जिल्हा सांगली या ठिकाणी आपण यांच्या त्या खिलार पालकांच्या घरी. तिथं आल्यानंतर मला बरं वाटलं, जरा थोडं संगोपन बघून बरं वाटलं. यांची सांभाळणी म्हणा किंवा यांची पारख म्हणा किंवा जे काय असेल ती सिस्टीम मला बरी वाटली. आणि म्हणजे देशाची सेवा करणारं व्यक्तिमत्व ह्या घराण्यात असल्यामुळं अजून विचारात म्हणा, सिस्टीममध्ये म्हणा फरक पडतच असतो. जसं देशाची सेवा करत असताना एक सिस्टीम पद्धतीनं करावी लागते, तसं ह्या खिलारची सेवा करताना वेगळ्या सिस्टीमने हिने केलेली आहे. ती सिस्टीम आल्यानंतर माझ्या नजरेस भावल्यावर मी 1-2 शब्द बोलायचं तयारी दाखवली या ठिकाणी. साहेब, आता सध्या तुमच्याकडे काय काय? माझ्याकडे हा एक कुंड आहे, हां, एक कालवड, त्याची एक बारकी कालवड. आमच्या बंधूंच्याकडं, फौजींच्याकडं 2 कुंड आहेत. गाय एक. फौजीचं नाव काय? पवन यवतकर. पवन यवतकर. तुमचे सख्खे बंधू का? सख्खे बंधू. त्यांच्याकडे पण गाय आहे? हो, मिलिटरी रिटायर आहेत. त्यांच्या गायची गाय तुमच्याकडे आहे? हो, त्यांच्या गायची गाय माझ्याकडे. बरं. आणि हा खोंड? हा कोंड अविनाश लांडगे, जत. बरं. हांगिरगे जतमधनं तिथनं आणलेला. मी पाठीमागच्या फेब्रुवारीला आणलं कोंड. ह्या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? या बैलाची माहिती किंवा या बैलाची कल्पना किंवा अविनाश लांडगे यांची ओळख कोणामुळे झाली? तुमच्या चॅनलला मी त्यांची मुलाखत बघितलेली. माझ्या चॅनलला बघायच्या अगोदर इतर ठिकाणी बघितली होती का? इतर ठिकाणी नव्हती कुठं बघितली. बरं. तुमच्या चॅनलच बघितली. तुमचा एक बाईक बघितलेली, त्यांच्या तिथं गोट्यावरती ती सगळी बांधलेली जनावरं तुम्ही बघितलेली. यात एक हा कोंड होता, चित्रा मोरा कोंड तुम्ही सांगितलेलं. त्याच्यावरून आम्ही बघितलं आणि नंतर आम्ही गेलो तिकडं. मला गेला किती वर्ष झाला अंदाज? 1 वर्ष, एक दीड वर्षाच्या आसपास झालं होतं. 1-1.5 वर्षाच्या आसपास झालं. मग 1.5 वर्षापूर्वी तुम्ही ती व्हिडिओ बघितली होती? होय. त्या व्हिडिओमध्ये बघता बघता साईटला दिसलं होतं? हो, साईडला हे वासरू दिसलेलं असं झाडाखाली बांधलेलं होतं. मग त्यानंतर संपर्क कसा केला त्यांच्यासोबत तुम्ही? संपर्क केला, असंच गेलो मग खाली. मग तुम्ही नाव पत्ता वगैरे सांगितलेला होता त्यामध्ये. म्हणजे मला विचारल्यावर मी संपूर्ण माहिती दिलती. त्याच्यानंतर आम्ही खाली गेलो, डायरेक्ट त्यांच्या गावीच गेलो, डायरेक्ट त्यांच्या घरी गेला? त्यांच्या घरी गेलो डायरेक्ट. बरं. म्हणजे सरळ पद्धतीने झालं? हो, सरळ पद्धतीने गेलो. बरं. गेलो, कोण वगैरे बघितला. त्यावेळी लई राखून. किती वयाचा होता त्यावेळी? 5 महिन्याचा असतो. व्हिडिओमध्ये 5 महिन्याचा होता? व्हिडिओमध्ये नाही, 3-4 महिन्याचा असतो. 3-4 महिन्याचा. त्या व्हिडिओ नंतर कधी गेला? हो, एक 2-3 महिन्यानंतर गेलो होतो. व्हिडिओ नंतर? व्हिडिओ मला फोटो पाठवले त्यावेळी 1 महिन्यानंतर. हो, 1-1.5 महिन्यानंतर गेलो होतो.
1-1.5 महिने हो. बरं बरं. मग साहेब तुम्ही आल्यानंतर खोंड घेतल्यावर इथं आल्यावर तुम्हाला वाटलं होतं का मी येईल आणि इथं माहिती घेईल? नव्हतं वाटतं. बर आज आमच्या म्हणजे तसं दैवयोगानंच म्हटलं पाहिजे. कसं काय? काय इकडं तुम्ही ह्या भागात आलाय म्हणून फौजींची ती चर्चा झाली तुमची. येताय म्हणून मला फौजीने सांगितलं मगाशी. निरोप साहेब दिला. हो साहेब येतील म्हणून. म्हणलं चांगलीच गोष्ट आहे. ज्या वेळेला तुम्ही खाली आलता म्हणजे वासरू घेण्यासाठी किंवा व्हिडिओ मधून माहिती घेतली तेव्हा हां हां. म्हणजे तेव्हा काय कल्पना वाटली होती का तुम्हाला किंवा तुमच्या मनात आलं होतं का बाबा खाली पण यायचं किंवा हा खोड कोणामुळे माहीत झाला त्यांची एखादी भेट घेऊन यावं असं वाटलं होतं का त्यावेळेला? नाही, त्यावेळी वाटलं पण त्यावेळी काय झालं आम्ही जरा सगळे असं कुंड बघायच्याच उद्देशानं सगळे आलो. त्यावेळी काय मग ते एवढं काही हे झालं नाही. त्यामुळे प्रत्येकाचं मन किंवा प्रत्येकाची ओढ इसकटल्यासारखी हो. झाली. आणि त्यावेळी काही लगेच पाठीमागे यायचं होतं. हां हां बरं. मग ह्या व्हिडिओ त्या आपल्या मुलाखतीतून ह्या बैल मालकाची ओळख झाली, हा बैल तुम्हाला भेटला, त्यानंतर काय तुमच्या कधी लक्षात आलं होतं का आयला ही गोष्ट ज्यांच्यामुळे आपल्या लक्षात आली त्यांना आपण एक दिवशी बोलवावं या ठिकाणी? नाही पण जरा म्हणलं बघू जरा कोण व्यवस्थित सोडायला लागल्यानंतर तुम्हाला बोलवून घेऊ. बरं सुराला लागलं हो. म्हणजे अजून सांभाळणे किंवा अजून अजून व्यायामाला training व्यायाम वगैरे चालू आहे. आता त्याला 2-3 मैदान काढलाय नुसता. ठीक आहे तोपर्यंत माझी भेट झाली. तोवर तुमची भेट झाली मग तुमच्याकडे. काय वाटलं मालक आज? खूप आनंद झाला. म्हणजे मी तुम्हाला सूचना दिली नाही किंवा तुम्ही मला बोलवलं नाही, पण आज गोष्ट ही दोघांमुळे घडली. म्हणजे माझी व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब झाला म्हणून बघितली आणि बघितल्यावर त्या व्हिडिओमध्ये ती गोष्ट दिसली हो. आणि ती व्हिडिओ काढताना मी दुसऱ्या कामासाठी काढली होती, मुलाखतीसाठी. मुलाखतीसाठी मी काय ह्या गोष्टीसाठी काढली होती का? नव्हती. त्यातून मी बघितलेला मग तुमचं लक्ष त्या कॅमेऱ्यातल्या किंवा त्या व्हिडिओमध्ये पाठीमागं सगळीकडे गेलं. केलं हो. तर मंडळी लक्षात ठेवा, खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलमुळं अगणित लोकांचा बदल झालाय, अगणित लोकांचा फायदा झालाय. आणि आज मी प्रत्येक वेळेला सांगत असतो आजच आणि आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. का करा तर वेळेवरती शानपणा फुकट मिळण्यासाठी आणि वेळेवर माहिती फुकट जागेवर मिळण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल. आणि जर शहानिशा करून आज तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं असेल, शहानिशा करून एक्सपर्ट व्हायचं असेल तर सरळ पद्धतीची भेट जशी ह्या मालकाने दिली तसं खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलमधल्या प्रत्येक गोष्टीसोबत तुम्हाला कट्टर राहावं लागेल आणि खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनल हा बारकाईने बघावं लागेल. तेव्हा ह्या चॅनलमुळं घडलेला बदल आणि तो बदल नोंद करायला नशिबानं त्या पॉईंटला, त्या लोकेशनला, त्या मालकाच्या घरी आज सर्वे करत असताना कुणी कुणाला न सांगता, कुणी कुणाला ऑर्डर न देता, कुणी कुणाला बोलावणं न करता, कुणी कुणाला फोन न करता का केला आपण? नाही फोन वगैरे नाही काय तुझं. म्हणजे व्हिडिओ बघून ही वस्तू याने स्वीकारली. आज ह्यांना वस्तू बरी वाटली, पण आमच्या दोघांमधला कोणताही फोनचा संपर्क, संदेशचा संपर्क नाही. बरोबर. का खोंड आणल्यावर तुम्ही मला निरोप दिला नाही की बाबा तुमच्या व्हिडिओमधून हा खोड बघितला होता? नाही. तर आज अचानक मेजर साहेबांच्या भेटीमुळं ही गोष्ट माझ्या लक्षात आली की आज खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलच्या कामगिरीमुळं अगणित बदल घडतोय आणि तो बदल आज वास्तव तुमच्या समोर मी दाखवण्यासाठी उभा आहे. तर धन्यवाद आणि आभार आहे तुमचा की आज मोठ्या मनानं एक दानत म्हणून तुम्ही मला सहज पाहुणचार करता करता सांगितलं. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बाबा ह्या चॅनलच्या कामामुळं असं पण घडतंय. कारण आज समोरच्या गोष्ट अमुक अमक्यामुळं घडते, या दोस्तीमुळं घडते, ह्या चॅनलमुळं घडते, ह्या फोटोमुळं घडते, ह्या व्हिडिओमुळं घडते म्हणून बोलून दाखवायची दानत असेल नसेल, पण वेळ पण कमी आहे लोकांकडे. आज प्रत्येक बिझी माणूस, प्रत्येक व्यस्त आहे माणूस वेगवेगळ्या कामामध्ये. तर खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनल तुम्हाला एक आधार देण्यासाठी आणि आज एक मार्गदर्शन करण्यासाठी जातीवंतपणे सरळ पद्धतीची जशी भेट घेत आहे तसं तुम्ही सुद्धा एकमेकांची भेट घेत चला. आणि खिलार संगोपनामध्ये प्रचार प्रसारामध्ये वाढ झाल्याशिवाय खिलार गायी वाढणार नाही. तर हे आजचं जिवंत आहे आणि मला ही कामाची पोचपावती आज भेटली की माझ्यामुळं काहीतरी घडतंय आणि माझ्यामुळं काहीतरी होतंय. मला आनंद वाटतोय. मला जरी फोन नाही केला, मला जरी नाही सांगितलं, तर नशिबानं सर्वे करता करता मला या चॅनलच्या कामगिरीतून घडलेल्या गोष्टी, घडलेलं व्यवहार जरी काही कारणामुळे मालकाने सांगितलं नसेल, विसरला असेल, तरी ती गोष्ट घडून येते. तुम्हाला वाटलं होतं मला की गोष्ट आता घडून येईल अशी? नाही नव्हतं वाटलं, पण आज योगायोगच म्हणायचं.
तर अशा प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलकडून चांगल्या गोष्टी घडतील का नाही घडतील? घडणार 100% घडणार. त्यासाठी चॅनलला एकनिष्ठपणा दाखवावा लागतो बरोबर. चॅनल सोबत कट्टरता बाळगावी लागेल. अतिशय सुंदर सांभाळलेला आहे खोंड, अतिशय खोंड सुद्धा सुंदर निघालेला आहे, चांगला निघालेला आहे. त्यांची पारख सुद्धा चांगली झालेली आहे. की तुम्हाला वाटत असेल की मग साहेब तुम्ही का दाखवला नाही हा खोंड, तर त्यावेळेला लहान वयाचा होता आणि तो विकायचा द्यायचा त्या मालकाने व्यक्त झालेला नसतो, मालक स्वतः, बरोबर. म्हणून त्याचं चित्रीकरण केलेलं नसतं. एक मला आशा असते एखादी गोष्ट एखाद्या शेतकऱ्याच्या दारात असावीच, तिथंच राहावी, त्यानं विकू नये असं जर वाटलं तर त्या टाइमला सुद्धा जाहिरात केली जाणार नसते. पण ते नशिबानं प्रत्येकाची ओळख होत जाते, प्रत्येकाच्या अडचणी येतात, कोण कोणाला कधी होय म्हणतंय आणि कोणाची कधी ओळख होईल ह्या नेटवर्कमधून काहीच अंदाज लागत नाही. अगणित प्रसार आहे, अगणित भलं आहे आणि अगणित ओळखी आहे. तुम्ही आज एखादा फोन आणला तर तुमच्या आयुष्यभराची साखळी तयार झाली एका मागे. बरोबर. त्यामुळे सरळ पद्धतीची भेट घेत जरा प्रत्येकाची एक माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद.